इंद्राजी वेळेवर आलात. ही आजची रिकव्हरीची लिस्ट. मॅडम फ्रेश व्हायला गेल्यात, ते आल्या की निघा म्हणजे चालेल ना. थँक्यू. इंद्रा इंद्रा तिकडे जायची आता काहीच गरज नाही. का? अच्छा, म्हणजे तुम्हाला अजून बातमीच कळली नाहीये. आता कोण कोणाबरोबर पळाली? पळाली नाही रे, पळवून लावली. दीपिका मॅडमला रिकव्हरी डिपार्टमेंट मधनं सरांनी पळवून लावली. तिच्या जागी आता माझी नेमणूक झाली आहे की नाही. ब्रेकिंग न्यूज. मला 2 मिनिटं द्या, आपण 5 मिनिटात निघूया. हे नातं शक्य नाही. जितकं मला साळगावकर आवडतो, अगदी उलट हा इंद्रा, ज्याचा मी तिरस्कार करतो. बाबा म्हणाले ते ऐकायचं नसेल तर इंद्राजींना दूर करावं लागेल. चल सत्तू. अरे माझ्यासाठी थांबा. इंद्रा इंद्रा मॅडम कुठे? तुम्ही जायची काही गरज नाहीये. तुम्ही आत या, काम आहे. अहो या. मैं कमिंग सर? या आत या. अरे सत्तू थांब थांब. सत्तू मला बसायचंय. 1 मिनिट मॅडम, या बाईकवर तुम्ही नाहीत बसू शकत. का? कारण इंद्राच्या बाईकवर तीच मुलगी बसेल जी स्पेशल असेल. बरं इंद्राजी. इंद्रा, फक्त इंद्रा म्हणा मला. इंद्रा मला रिक्षा थांबून दे ना. तुम्ही चालत या मॅडम. चल सत्तू. देशपांडे भाई, फायनली मी तुमची वसुलीच्या सेक्शन मधनं बदली केली. थँक्यू म्हणा मला. म्हणा ना थँक्यू. म्हणा थँक्यू. म्हणून टाका. म्हणा थँक्यू. नाही म्हणायचं का? राहिलं. देशपांडे मॅडम, आता हिंसक इंद्राजी पण नाहीत आणि पैसे न देणारे कस्टमर पण नाहीत. ऐक नाही मज्जा. आता तुमचं लाईट वर्क सुरू बरं का. म्हणजे मी लाईट चहा घेतो आणि तुम्ही लाईट वर्क करा. तुम्ही घेऊन आला असाल ना घरनं. तर तुमच्या लाईट वर्कची सुरुवात या ज्या थोड्याशा फाईल्स आहेत ना त्याच्यामध्ये
एका कस्टमरचं ऍग्रीमेंट हरवलंय. नाव काय? हा, चेतन मोरवेकर. मोडवेकर नाही बरं का, मोरवेकर. हा, तर ते शोधायचंय. या थोड्याशा फाईल मधनं करा सुरू. बसून करा. बर, उभं राहून करताय का? करा, कसंही करा, सुरू करा. अरे काय आहे? आपण सकाळपासून उपाशी तापाशी फिरतोय. डबा खायला पण जागा मिळत नाहीये. कसं आहे ना मॅडम, तुम्हाला जेवायला एसी हॉटेल लागतं, ते कुठून आणायचं? हा, आमच्या दीपिका मॅडम बघा, झाडाची सावली म्हणू नका, चहाची टपरी म्हणू नका, जिकडे जागा मिळेल तिकडे बसून जेवायच्या आणि पटापट कामं उरकायच्या. बरोबर की नाही इंद्रा? इंद्रा, अजून किती वसुल्या बाकी आहेत? वसुली कधीच संपत नाहीत मॅडम. तुम्ही किती वसुल्या होईपर्यंत बाकी उरता ते महत्वाचं. चल बाबा. वसुली तर आहेच, पण सोनटक्के सरांनी मुद्दाम तुझ्यावर लक्ष ठेवायला पाठवलंय मला. तू म्हणे खूप मारहाण करतोस कस्टमर्स ना. खरं सांगू का, मला फायटिंग खूप आवडते आणि तू खूप क्यूट दिसतोस फायटिंग करताना. इंद्रा, नो मारामारी. अहो देशपांडे बाई, काय चाललंय तुमचं? लक्ष द्या ना कामात जरा. काम असं करतात का? नीट बघा, नीट बघा, शोधा, ते महत्वाचं आहे.
सत्तू पळून जातोय पळतो पळ आता नको 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 तुला मारतो तुला मारतो तुला मारतो सत्तूवर हल्ला करणार इंद्राजी प्लीज सोनटक्के इथून पुढे जर दीपिका मॅडम माझ्यासोबत रिकव्हरीला येणार असतील तरच इंद्रा वसुलीला जाणार नाहीतर घ्या ना सरबत घ्या ना सत्तू एक मिनिट हा. सत्तू आता बघ इंद्राकडनं वदवून घेते की त्याचं दीपूवर प्रेम आहे म्हणून आई मी बाहेर जाऊन आलो चल सत्तू अरे आता कुठे चाललास पाहुण्यात घरात ती ओळख करून देते मी अरे ये रे आई ऐक ना बस 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 अरे बस ना आई हाय आई कोण आहेत हे अरे विसरलास तू
अरे जयकर काका आपल्या गावाला नाही का असतात, आणि या जयकर काकू, नमस्कार. आणि ही त्यांची मुलगी लज्जा. तुम्ही मला खूप आवडता इंद्राजी. ऐका ना इंद्राजी, तुम्ही मला इंद्रा म्हणाल्या तरी चालेल. इंद्राजी म्हणायची गरज नाही. इंद्राच म्हणते तर इंद्रा तू पण तुझी पसंती देऊन टाक. म्हणजे आपण हनीमून प्लॅन करायला मोकळे. हनीमून? हो, हनीमून. हनीमून हनीमून हनीमून. हा हनीमून. मला तर अगदीच चालेल. कधीची तारीख ठरवायची सांगा. कसली तारीख आई? अरे लग्नाची. एक्सक्यूज मी, एक मिनिट. एक मिनिट. आई ये ना, जरा बोलायचंय मला तुझ्याशी. ये अरे काय ये अगं ये ना. आलोच आम्ही. ये. कुठलं ठिकाण ठरवून ठेवलंस का? सांग, आपण बुकिंग करू. आई काय सुरू आहे हे? कोण आहे ही लज्जा? आणि अशी लज्जा सोडल्यासारखी का वागतेय? काय म्हणजे? अरे तूच म्हणालास ना की दीपू बरोबर तुझं काही यापुढे शक्य होणार नाही, म्हणून मी स्थळ बघत होते. हो पण इंद्रा, माझं आईचं हृदय रे, जीव तुटणारच ना. म्हणून तुझ्यासाठी छान स्थळ आणलंय मी. हे बघ, तू म्हणशील त्या दिवशी आपण लग्न करूया. तू तारीख ठरव. इंद्रा किती वेळ? आई, दीपिका शिवाय इतर कोणत्या मुलीचा विचार माझ्या मनात येणं शक्यच नाहीये. आई, मला असं तुझ्यावर रागवायचं नव्हतं. ऍक्च्युली तो राग माझा स्वतःवरच. इंद्रा, कळतंय मला. हे बघ इंद्रा, कधीही प्रेमात हार मानायची नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही. तुम्ही खरंच मला खूप मदत केली. तुमचे कसे आभार मानायचे तेच कळत नाहीये. थँक्यू. आणि लज्जा, अगं किती गोड काम करतेस तू. मस्त ऍक्टिंग केलीस. थँक्स. तुम्ही ऍक्टिंग मध्ये करिअर का नाही करत? म्हणजे सगळं नाटक होतं. आई तू पण ना अशक्य आहेस. काकू, सगळं ठरल्याप्रमाणे झालं ना? चला मग येतो आम्ही. हा. आणि इंद्रा, ऑल द बेस्ट. थँक्यू. काय गरज होती ह्या सगळ्याची? मग कधीची तारीख फिक्स करूया? आई